घरामध्ये प्रेम विश्वास असला पाहिजे हे खरं आहे, पण तरीसुद्धा तुम्ही कशावर सही करताय, तुमचे नॉमिनेशन्स कुणाचे आहेत, बँकेचे पासबुक कुठं आहे, हे सगळं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. घरातले बघतील सगळं हे म्हणणं आता सोडा, कारण जेव्हा गरज पडते तेव्हा आपल्या हातात पूर्ण अधिकार असणं खूप गरजेचं असतं. आपण आयुष्यभर जे कमवतो जमवतो ते कुणासाठी? मुलांसाठीच ना. पण जर उद्या तुम्हीच आजारी पडलात आणि तुमच्या औषधासाठी मुलांकडे पैसे मागावे लागले आणि जर त्यांनी ते देताना एकदा जरी कपाळावर आठ्या आणल्या तर ते दुःख त्या आजारापेक्षा जास्त त्रासदायक असतं. म्हणूनच सांगते, ऐकायला कितीही विचित्र वाटलं तरी म्हातारपणासाठी पैशाची सोय आत्तापासूनच करून ठेवा. तिसरी तयारी करायची मनाची. ही तयारी सगळ्यात कठीण आहे, मानसिक तयारी. आपण आपली मुलं संसार ह्यात इतके अडकलेलं असतो की त्याशिवाय आपल्याला दुसरं जग माहितीच नसतं. पण मुलं मोठी होतात, ती घरट्यातून उडून जातात किंवा घरात असूनसुद्धा त्यांच्या विश्वामध्ये रमतात आणि मग आपल्याला रिकामं वाटायला लागतं. माझ्याशी कोणी बोलत नाही, मला कोणी विचारत नाही, ही तक्रार खूप वेळेला ऐकायला मिळते. पण बघा, प्रत्येक वेळी चूक त्यांचीही नसते. आपणच आपली स्पेस तयार केलेली नाही आहे. म्हातारपणी सुखी राहायचं असेल ना तर डिटॅचमेंट म्हणजे थोडी तटस्थता शिकली पाहिजे. म्हणजे काय तर प्रेम करायचं, काळजी घ्यायची, पण अपेक्षा नाही ठेवायची. सून कशी वागते, मुलगा किती वेळ देतो, ह्यावर आपलं सुख अवलंबून नाही असलं पाहिजे. आपण एक पाहुणा म्हणून मुलांच्या आयुष्यात आहोत, मालक म्हणून नाही. हे एकदा मनाला पटवून दिलं ना की अर्धा त्रास तिथेच कमी होतो.